हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करियर गायडन्स चॅनल. माझे नाव प्रभादेवी आनंदा निकम. मला सचिन कुंभार सरांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची थँकफुल आहे. आज मी तुम्हाला एका स्पेशल टॉपिकबद्दल माहिती देणार आहे. उच्च रक्तदाब म्हणजेच बोलीभाषेत बीपीचा आजार याबद्दल माहिती सांगणार आहे. उच्च रक्तदाब म्हणजेच आपण वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन देखील म्हणतो आणि आपल्या बोलीभाषेत ब्लड प्रेशरचा आजार असे म्हणतो. आपण बघतच आहोत आपल्या रोजच्या जीवनशैलीमुळे आपण काय काय हेल्थ प्रॉब्लेम फेस करतो ते, आणि त्याचपैकी हा उच्च रक्तदाब हा देखील आहे. तरी आज मी तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचे कारणे आणि ते होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि ते झाल्यावर काय काळजी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला ॲज अ हेल्थ कोच म्हणून माहिती देणार आहे. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. उच्च रक्तदाब होण्याचे काय काय कारणे आहेत आज आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे असंतुलित आहार. असंतुलित आहार म्हणजे आपण जो आहार घेतो तो संतुलित प्रमाणात असला पाहिजे. आजकाल आपण बघतो की फास्ट फूड, ऑइली, स्पायसी असे काही खातो, ते असंतुलित प्रमाणात घेतल्यामुळे उच्च रक्तदाब हा आजार होतो. दुसरं कारण म्हणजेच की धावपळीची जीवनशैली. आपण बघतो की आपले वर्किंग अवर्स, आजकाल स्पर्धा चालू आहे, कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. मेंटल स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेस झाल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब हा होऊ शकतो. तिसरं मेन कारण म्हणजे काय तर स्मोकिंग. आपण बघतो की यंग जनरेशन कसं सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे किंवा फ्रेंड्सच्या इन्फ्लुएन्समुळे स्मोकिंगची हॅबिट लागते. कमी वयातच स्मोकिंगची हॅबिट लागते आणि त्यांना प्रूव्ह करायचं असतं आम्ही मॉडर्न लाईफस्टाईलचे आहोत म्हणून, पण ते त्या गोष्टीच्या आहारी जातात आणि स्मोकिंगच्या आहारी गेल्यामुळे पण उच्च रक्तदाब होऊ शकतो. चौथं मेन कारण म्हणजे की मद्यपान. जसं स्मोकिंगची हॅबिट लागते तसंच मद्यपानाची हॅबिट लागते, म्हणजेच अल्कोहोल ड्रिंकिंग. आणि शेवट म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा कसा येतो तर अडोलसन्स एजमध्येच, म्हणजे जी ग्रोईंग एज असते त्या एजमध्ये आपण फास्ट फूड, ऑइली, स्पायसी, स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळे त्यांचे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्या बिंज इटिंगमुळे, बिंज इटिंग म्हणजे जे कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे किंवा जे त्या वयात खाल्लं नाही पाहिजे ते खाल्ल्यामुळे त्यांना ओबेसिटी येते, म्हणजेच लठ्ठपणा येतो. आणि लठ्ठपणा येण्याचं अजून एक कारण म्हणजे की आपण एक्सरसाइज करत नाही किंवा ॲक्टिव्ह लाईफस्टाईल नसल्यामुळे. आता आपण बघतो की IT फील्डमध्ये मोस्टली 8 to 10 आवर्स बसूनच काम असतो, बैठे काम असतं आणि आळशीपणा असल्यामुळे आपण एक्सरसाइज करत नाही आणि लॅक ऑफ एक्सरसाइजमुळेच लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणा हा देखील एक कारण आहे उच्च रक्तदाब होण्याचं. अशा प्रमाणे आपण बघितले की कोणती कोणती कारणं आहेत उच्च रक्तदाब होण्याची. जर कारणच व्यवस्थित समजून घेतले तर त्याचनुसार आपण उच्च रक्तदाब होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये पहिले आपण बघितलं की असंतुलित आहारामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, म्हणून संतुलित आहार घेतल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब होणार नाही. संतुलित आहार म्हणजेच काय तर हिरव्या पालेभाज्या, फळे याचा समावेश आपल्या डेली डाएटमध्ये करायचा. त्यानंतर आपण जे स्पायसी किंवा फास्ट फूड खातो ते टाळायचं. ऑइली जास्त प्रमाणात घ्यायचं नाही. दुसरं म्हणजे मिठाचा योग्य प्रमाणात यूज करायचं. दिवसातून 5 ग्रॅमपेक्षाही कमी मिठाचा उपयोग आपण आपल्या डाएटमध्ये करायचा. नंतर तिसरं म्हणजे की आपण स्मोकिंग, अल्कोहोल म्हणजेच धूम्रपान, मद्यपान करू नये. धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन टाळल्यामुळे तुम्ही उच्च रक्तदाब हा टाळू शकतात. फक्त उच्च रक्तदाबच नाही तर जे दुसरे प्राणघातक आजार आहेत म्हणजेच की कॅन्सर या आजारापासून देखील तुम्ही वाचू शकता. नंतर आपले वजन हे योग्य प्रमाणात मेंटेन केलं पाहिजे. आपण BMI नुसार आपलं वेट मेंटेन केलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे आपण आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजे, डेली एक्सरसाइज केले पाहिजे. तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करून देखील उच्च रक्तदाब हा आजार टाळू शकतात. तर चेंजेस म्हणजे काय तुम्ही करू शकतात तर डेली एक्सरसाइजेस, किमान 30 ते 60 मिनटं चालणं देखील पुरेसं होतं जर तुम्हाला हेवी एक्सरसाइजेस पॉसिबल नसेल तर.
आणि दुसरं म्हणजे तुम्ही डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस, योगा, प्राणायाम हे तुमच्या जीवनशैलीमध्ये करू शकतात आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करून आपण उच्च रक्तदाब हा टाळू शकतो. आत्ताच आपण बघितलं की उच्च रक्तदाब होऊ नये म्हणून काय काळजी आपण घ्यायची किंवा काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करायचे हे मी तुम्हाला सांगितलं. पण ऑलरेडी ज्यांना उच्च रक्तदाब किंवा म्हणजेच ब्लड प्रेशर हा आजार झालेला आहे त्यांनी काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला आता समजावून सांगते. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावी. म्हणजे ती आपल्या मनाने बंद करायचं नाही. जसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि नियमित ते औषधे घ्यायची. आणि दुसरं म्हणजे नियमित तपासणी. आपले ब्लड प्रेशर हे महिन्यातून एकदा किंवा हफ्त्यातून एकदा हे चेक केलं पाहिजे त्यांनी. ते मेंटेन आहे का, नॉर्मल रेंजमध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी त्याची नियमित तपासणी करून घ्यायची. नियमित रक्तदाबाची तपासणी करून घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही सरकारी दवाखान्यात जर गेलात तर निशुल्क ती तपासणी तुम्ही तिथे करून घेऊ शकता. ज्या लोकांना बीपीचा आजार हा झालेला आहे त्यांना हेवी एक्सरसाइजेस अलाउड नसतात. त्यांचं ब्लड प्रेशर अजून वाढू शकतं म्हणून त्या लोकांनी नियमित 30 ते 60 मिनिटं चालणं किंवा घरातली हलकी फुलकी कामं करणं हे ते करू शकतात. ह्या गोष्टींचा समावेश करून ते त्यांचा रक्तदाब हे नॉर्मल रेंजमध्ये ते ठेवू शकतात. आज मी तुम्हाला उच्च रक्तदाबाबद्दल जी माहिती दिली म्हणजेच ब्लड प्रेशर या आजाराबद्दल जी माहिती दिली, त्याची कारणं समजावून सांगितली, त्यात ते होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी किंवा झाल्यावर ती काय काळजी घ्यायची हे मी आज तुम्हाला समजावून सांगितलं. आय होप ते तुम्हाला समजलं असेल आणि ते तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. शेवटी मी तुम्हाला एक मोलाचा संदेश देऊन जाते. आपल्या रक्तदाबाची योग्य पद्धतीने तपासणी करा, उच्च रक्तदाबाला नियंत्रित ठेवा व दीर्घ आयुष्य जगा. तर मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच जर आमचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.